नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 12 डिसेंबर 2023 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जे स्वतःसाठी जगतात ते मरतात, जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। एका अज्ञात मुलीचे अश्लील फोटो फिर्यादी व्यक्तीच्या मोबाईलवर सेंड केल्याने फिर्यादीच्या मनात लज्जा निर्माण झाली। ही घटना गेल्या 29 ऑक्टोबरला घडली। याचीच तक्रार फिर्यादीने अमरावती सायबर पोलीस स्टेशनला देताच पोलिसांनी या घटनेचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आरोपीला एका हॉटेलमधून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। 29 ऑक्टोबरच्या दिवशी व्हॉट्सअप क्रमांक धारक आरोपीने फिर्यादी यांच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर असलेली मुलीचे फोटो पाठवून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली। अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून अज्ञात व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक धारक आरोपी विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 354 अ, 354 ड, 509 भादवी सह कलम 67 IT ऍक्ट अन्वये 30 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात सायबर पोलिसांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून तांत्रिक पद्धतीने तपास करून यातील फिर्यादी यांचा फोटो पाठविणारा आरोपीस निष्पन्न करून आरोपीचा अखेर शोध घेतला। शुभम प्रकाश चापके वय 25 असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याला 11 डिसेंबरला एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला एक मोबाईल, हँडसेट, 3 सिम कार्डसह जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे विभाग अमरावती शहर यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन तामटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, पोलीस कर्मचारी प्रशांत मोहोड, निखिल माहुरे, ताहेरे अली, गजानन पवार, पंकज गाडे, जगदीश पाली, संजय धंदर, उल्हास टवलारे, सुधीर चर्जन, अनिकेत वानखडे यांनी केली। संभाजीनगर जिल्ह्यात येत असलेल्या फुलंब्री तालुक्यातील पानवाडीच्या डोंगर परिसरात अचानक बिबट आढळून आल्याने गावातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले। बिबट दिसून येताच आरडाओरडा करण्यात आली। बिबटच्या मागे येथील चिंचोली ग्रामस्थांनी पाठलाग केला। वन विभागाने या भागात टाकण्यात आलेली जाळी पाहण्याकरिता एक वनरक्षक गेले असता त्यांच्यावरच बिबटने हल्ला घेऊन त्यांच्या डोक्याला चावा घेतला। या हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले। काही दिवस नागरिकांनी येथील जंगलात आणि शेतात जाऊ नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत असलेल्या फुलंब्री तालुक्यातील पानवाडीच्या डोंगरी भागात बिबट्याचा वनरक्षकावर हल्ला करून वनरक्षकाला गंभीर जखमी केल्याची घटना उजेडात आली। फुलंब्री तालुक्याच्या पानवाडी, चिंचोली, धामणगाव, पोफडा या गावाच्या डोंगराळ भागात 10 डिसेंबर रविवारी सकाळी पानवाडीच्या शेजारी एक बिबट्या येथील नागरिकांना दिसून आला। बिबट्या दिसताच नागरिकांनी आरडाओरडा केला असता पानवाडी, चिंचोली गावातील अनेक नागरिक बिबट्याच्या दिशेने डोंगराळ भागात धावून आले व काही नागरिकांनी फुलंब्री पोलीस ठाणे तसेच वन अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला।
वन अधिकारी यांना फोन केला असता वनरक्षक त्या ठिकाणी आले आणि ज्या जाळीमध्ये बिबट्या लपून बसला होता त्या जाळीजवळ शहानिशा करण्याकरता गेले असता बिबट्याने चौताळून एकदम वनरक्षक कुंटे यांच्यावर हल्ला चढवला व दोन्ही पंजे कुंटे यांच्या मानेवर मारले, परंतु त्यांच्या मागेच असलेले पानवाडीचे अजीम पटेल व इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा करून लाकड्या काठ्या दाखवून बिबट्याला हिसकावून लावले। त्यामुळे वनरक्षक कुंटे यांचा जीव वाचला व ते गंभीर जखमी झाले। वनरक्षक कुंटे यांना लगेच तेथील नागरिकांनी एका वाहनातून औरंगाबाद येथे दवाखान्यात घेऊन गेले। त्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली असता त्या ठिकाणी सिल्लोड फुलंब्री भागाचे रेंज वन अधिकारी संजय भिसे हे फौज फाट्यासह बिबट्या लपलेल्या भागाजवळ पोहोचले व पानवाडी चिंचोली धामणगाव या भागातील नागरिकांना रेंज वन अधिकारी संजय भिसे यांनी असे सांगितले की बिबट्या एकाच ठिकाणी थांबत नाही, लोकांची गर्दी कमी झाली की तो स्वतःहून तेथून निघून जाईल। पण जेथे जमा असलेल्या नागरिकांचे असे म्हणणे होते की त्या बिबट्याला आमच्या समोरच आमच्या जंगलातून हिसकावून द्या, आम्ही सर्व नागरिक इथे उभे राहत नाही। कमीत कमी प्रत्येक गावातील एक दोन नागरिक इथे राहणार, त्यांच्या सक्षम तुम्ही त्याला इथून हकलावून द्या म्हणजे आम्हाला समाधान होईल। वन अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याला पिंजरा आणून पकडावे किंवा आमच्या भागातून दूर करावे। कोणत्याही प्रकारच्या जीविताचे नुकसान किंवा घातपात झाले तर वन अधिकारी यांचे जिम्मेदार राहणार, असे येथे जमा असलेल्या नागरिकांचे म्हणणे होते। संध्याकाळी उशिरापर्यंत वन अधिकारी बिबट्याचा शोध घेत होते, पण तो काही जंगलातून बाहेर निघाला नाही। या ठिकाणी फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्यासह पोलीस स्टाफ सुद्धा हजर होते। सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात येत्या 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत बेमुदत संप पुकारला आहे। सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मुख्य मागण्यांसह एकूण 17 मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येत आहे। संपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुकाणू समितीचे शिष्टमंडळासोबत चर्चा झाली असता अद्यापही मागणी पूर्ण न झाल्याने 14 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेने घेतला। या संपात राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आली। मी एस पवार, सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती निमंत्रक, आमचे घोमसाहेब अध्यक्ष, एच.डब्ल्यू. शिर्के आमचे सहकोषाध्यक्ष आणि दिलीपजी मेसरा, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित। आजची पत्रकार परिषद घेण्याची महत्त्वाचं असं की आमचा 14 डिसेंबरपासून 2023 पासून आपला मार्च 2023मध्ये जो संप स्थगित केला होता तो आम्ही पूर्व सुरू करत आहोत। गेल्या 7 महिन्यापासून शासनाला आपण वेळ दिला होता आहे। मागचा मार्च महिन्याचा जो संप झाला त्या संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आम्हाला जे प्रस्तावित मागण्या केल्या होत्या त्या प्रस्तावित मागण्यापैकी महत्त्वाची मागणी होती आपली सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी। 1982 जी जुनी पेन्शन आहे ती सर्वांना लागू करावी आणि ती पूर्वलक्षीप्रमाणे लागू करावी। ज्यावेळेस आमची 20 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेस आमच्या संघटनेच्या सर्व सुकाणू समितीचे 19 पदाधिकारी शिष्टमंडळामध्ये होते आणि माननीय मुख्यमंत्री, त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्य सचिव आणि सर्व इतर सर्व विविध विभागाचे अपर मुख्य सचिवसुद्धा होते। त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस की बाबा हे जुनी पेन्शन आहे, हे जुनी पेन्शनचं तत्त्व आम्हाला मान्य आहे, आर्थिक सक्षमता आणि सामाजिक याच्यासाठी आपण हे जे तुमचं तत्त्व आहे हे मान्य करू शकतो आणि ही घोषणा त्यांनी आम्हाला लेखी तर दिलीच, परंतु विधानसभेमध्ये सुद्धा आश्वासन दिली की तुम्हाला हे पेन्शन देण्याचं तत्त्व शासन यासाठी सकारात्मक असून याला आम्ही लवकरच नेऊ। परंतु कसं आहे की ह्या आर्थिक बजेट करण्यासाठी आम्हाला थोडी समितीची नेमण्याची आवश्यकता आहे। तर त्यावेळेस आमची त्रिसदस्यीय अभ्यास समिती नेमली आहे। माननीय सुबोध कुमार त्याचे सनदी अधिकारी जे आहेत त्याचे अध्यक्ष होते आणि श्रीनिवास आणि के.पी. बक्षी हे 3 त्रिसदस्यीय समिती होते। त्या समितीला 3 महिन्यात अहवाल सादर करावा शासनास असे त्यांनी निर्देश दिले होते, परंतु 3 महिन्यांनी 6 महिने झाले तरी त्यांनी अहवाल सादर केला नव्हता। परंतु नुकताच आता मागच्या महिन्यात 22 तारखेला तो अहवाल सादर झाला आहे। अहवाल सादर होऊनही शासनाने अजूनपर्यंत अहवालाची पूर्तता केली नाही। त्यामुळे आम्ही 21 ऑक्टोबर 2023ला मुंबई येथे सर्व समन्वय समितीची बैठक झाली। त्या ठिकाणी जवळपास 87 कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी एक निर्णय का शासन आता आपलं वेळ काढून धरून करत आहे। आपल्याला जे आश्वासन दिलं ते आश्वासनं किंवा शाश्वती पूर्ण अजूनपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून
आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. प्रथम आम्ही आंदोलन 8 नोव्हेंबरला माझे पेन्शन माझे कुटुंब माझी पेन्शन हे एक अभिनव आंदोलन आम्ही राबवलं. त्यावरही शासनानं त्याची दखल न घेता त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो आता 14 डिसेंबरपासून हा जो आमचा हा बेमुदत संप आम्ही करणार आहोत. यामध्ये राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी यामध्ये सहभाग होतील आणि अमरावती शहरातील जवळपास 43,000 कर्मचारी सहभाग होतील. सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वय समिती. त्यामध्ये आमच्या 17 प्रमुख मागण्या आहेत. पहिली महत्त्वाची मागणी आहे 14 डिसेंबर 2023 पासून जो आमचा संप होणार आहे हा देशव्यापी राज्यव्यापी संप आहे. राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील आणि अमरावती जिल्ह्यातील जवळपास 43,000 कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील. आमचं एवढंच आहे की शासनानं आमची एवढं दखल घेऊन, कारण अहवाल तुमचा सादर झाला आहे, फक्त तुम्हाला प्रसिद्धीच करायचं आहे. सध्या आता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. आमचे कर्मचारी मंत्रालयीन कर्मचारीसुद्धा या संपामध्ये सहभागी होतील. जर ते कामकाज बंद पडलं तर त्याला आमचे कर्मचारी जबाबदार राहणे, त्याला शासन जबाबदार केली. शासनाची आमची विनंती आहे की त्यांनी ते लवकर चालू करावं. नाही तर आमचा हा संप बेमुदत संप अखंड सुरू राहील. आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या अनेक मागण्या घेऊन येत्या 14 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर हजारो आदिवासी बांधव धडकणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील आदिवासी गोंडगोवारी आदिवासी बांधव नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे सकाळी 10 वाजता जमा होणार असून तेथून हजारोंच्या संख्येने अनेक मागण्या घेऊन विधिमंडळ अधिवेशनावर धडक घेणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती पदाधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली. माझा नमस्कार. मी अभियंता मनोहर शहारे, मुख्य संयोजक महाराष्ट्र राज्य, आणि माझ्यासोबत माझ्या डाव्या बाजूला बसले आहेत नंदूभाऊ सहारे, कार्यकारी संयोजक. त्याचप्रमाणे कार्यकारी संयोजक म्हणून आमचे रामदासजी देवारी साहेब आहेत. त्यानंतर आमचे ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक श्री पुंडलिकरावजी चांगलोट साहेब आहेत. त्यानंतर आमच्या कार्यकारी संयोजिका सविताताई नेवारे आहेत. पूर्ण विधानसभेवर भव्य मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या भव्य दिव्य महामोर्चाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आमचे आदिवासी गोंडगोवारी जमातीची सर्व पुरुष आणि महिला मंडळ या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आमचा हा समाज आपल्याला आठवतच असेल की नागपूर येथे 23 नोव्हेंबर 1994 महाहत्याकांड झालं. त्या महाहत्याकांडामध्ये 114 आमचे आदिवासी गोंडगोवारी शहीद झाले आणि नागपूरला 0 माईल येथे त्याचं स्मारक आहे. आजही 28 वर्ष पूर्ण झाले असताना आणि शासनाकडे, राज्य शासनाकडे, केंद्र शासनाकडे आम्ही आमची मागणी दरवेळेस रेटत असताना सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणूनच संविधानाच्या तरतुदीतील अर्थातच जे शेड्यूल ट्राईब आहे त्या शेड्यूल ट्राईबचे ज्या काही सुविधा सवलती आहेत त्यापासून मात्र आमचा हा आदिवासी गोंडगोवारी समाज कोसू दूर आहे. आणि म्हणून या न्याय हक्क मागणीसाठीच आम्ही हा लढा अगदी रस्त्यावर उतरून आदिवासी गोंडगोवारी जमात यांचा एक भव्य दिव्य मोर्चा आम्ही हिवाळी अधिवेशनावर दिनांक 14 डिसेंबर 2023ला 10 वाजता आम्ही याचं नियोजन केलेलं आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती येथून बाहेर जाणारे उद्योग थांबवा असे स्पष्ट करून नवीन उद्योग अमरावती नांदगाव पेठ MIDC आणा अशी जोरदार मागणी अमरावतीच्या काँग्रेस आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी 12 डिसेंबरला विधानसभेत केले। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ MIDC मध्ये हरमन फिनोकेम या कंपनी महाविकास आघाडीच्या काळात आली असून गुंतवणूक या कंपनीत करण्यात आली। यात शेकडो कामगारांना यातून रोजगार उपलब्ध होणार होता। मात्र आता हा उद्योग अमरावती बाहेर जात आहे। याबाबत सरकारने आणि उद्योग विभागाने चौकशी करायला हवी। नियमाप्रमाणे एखादा उद्योग जर बाहेर जात असेल तर त्या ठिकाणी दुसरा उद्योग तातडीने आणला गेला पाहिजे अशी मागणी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत केली। एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडते। हरमन फिनोकेम कंपनी ही महाविकास आघाडीच्या दरम्यान त्यांनी भूमिपूजन केलेलं होतं आणि मग त्यावेळेला देखील काही लोकांनी दावे केले होते की आम्ही आणले। आता ती कंपनी रामराम ठोकते MIDC नांदगाव पेठला। अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये आपण अधिवेशन घेतो आहे। विदर्भामध्ये आणि नागपूर डिव्हिजन मध्ये आणि अमरावती डिव्हिजन मध्ये कंपॅरेटिव्हली कमी कंपन्या येतात। माहिती द्या तीच माहिती देते अध्यक्ष महोदय। ॲडव्हान्टेज विदर्भ झालं होतं त्यावेळेला इथे मोठ्या कंपन्या आल्या आणि नांदगाव पेठ MIDC मध्ये कंपन्या आल्या। त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या दरम्यान ही कंपनी आली। आता ही कंपनी रामराम ठोकते। नियम असा आहे अध्यक्ष महोदय की जर एखादी कंपनी जात असेल, काय कारणाने जाते आहे, कोणी त्या कंपनीवाल्यांना त्रास दिला का, 118 एकर जागा 2,500 कोटीचं त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट, हे सगळं त्या अमरावतीमधनं बाहेर निघतंय अध्यक्ष महोदय। नियम असा आहे की एक कंपनी जात असेल तर दुसरी कंपनी त्या ठिकाणी आली पाहिजे। अध्यक्ष महोदय, कुठेतरी ते डेव्हलपिंग स्टेजवर आलंय। आता जर असं निराशा त्या ठिकाणी व्यक्त झाली तर माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की आपणही तिथे निर्देश द्यावे आणि ती कंपनी आम्हाला दुसरी कंपनी द्या। ती कंपनी का जाते ह्याच्यावर माहितीची शासनाने नोंद घ्यावी। राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान वर्ष 2023-2024च्या पुरवणी मागणीवरील चर्चा करीत असताना अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके यांनी अमरावतीच्या विकासाचे विविध मुद्दे उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले। यात अमरावती शहरात मुक्त संचार करणाऱ्या बिबटला जेरबंद करा, पाणी पुरवठा योजनेच्या 985.49 कोटींच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीने मान्यता देऊन केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी शिफारस केली आहे। मात्र सदरच्या प्रस्तावात बदल करून अमृत 2 योजनेची पाईपलाईन ही मृदू पोलादी लोखंड ऐवजी सिमेंटची वापरण्याच्या प्रस्तावाबाबतच्या मुद्द्यावरून आमदार सुलभा खोडके नागपूर अधिवेशनात चांगल्याच आक्रमक झाल्या। अमरावतीत आरोग्य सुविधा व वैद्यकीय सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले। अध्यक्ष महोदय, 2023-24च्या वर्षाच्या पुरवणी मागणीवर बोलत असताना नगर विकास याच्यामध्ये बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 65 वर बोलत असताना अमरावती शहराचा वाढीव पाणी पुरवठा योजना संदर्भात अमृत 2चा प्रस्ताव या ठिकाणी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते निरपिंगळी WTP पाईपलाईन शिकस्त झाली आहे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा आयुष्यमान हे 2024 मध्ये संपुष्टात आलेला आहे। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे, गेल्या 2 वर्षापासून हा मी प्रस्ताव मांडत आहे की या ठिकाणी असणारा सिमोरा हेडवर्क्स ते निरपिंगळी संतुलन टाकी ते पुढे तपोन केंद्रापर्यंत मृदू पोलादी पाईपलाईन अंथरणेचा प्रस्ताव 985.49 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे आणि येणाऱ्या मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो विषय मी मांडला होता आणि त्यावर सन्माननीय सावंत साहेबांनी त्यावर उत्तर दिलं होते की ते उच्च समिती पुढे आम्ही ठेवू आणि त्याला मंजुरात घेऊ आणि नंतर केंद्र शासनाकडे पाठवू। आणि आज या ठिकाणी 5 जुलै 2023ला उच्चस्तरीय समितीने तो मंजूर केलेला आहे आणि 985.49 कोटीचा प्रस्ताव हा मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवला आहे। म्हणून मला शासनाला विनंती आहे की याचा पाठपुरावा करून अमरावती शहरामध्ये वारंवार ही जी पाईपलाईन फुटते आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तो लवकरात लवकर पूर्ण होईल। म्हणून राज्य शासनाने याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी
अमरावती शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था व्यवस्थित करावी आणि त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी अशी माहिती मिळाली आहे की ती पाईपलाईन पोलादाचीच पाहिजे, लोखंडाचीच पाहिजे, परंतु हे 2055 पर्यंतचा प्रस्ताव आहे. म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये बदल न करता, कारण सिमेंटचे पाईप टाकणार असा काहीतरी प्रस्ताव माझ्या कानावर आला, अधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हणून तो पोलादचाच व्हावा, लोखंडाचाच व्हावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते. त्यासोबतच या ठिकाणी बोलत असताना वैद्यकीय शिक्षण या विषयावर बोलत असताना अमरावती शहराला मेडिकल कॉलेजची मान्यता उभारण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षी ॲडमिशन सुद्धा चालू होणार आहे. परंतु नवीन जागेचा प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला आहे. ती जी जागा शासनाने मान्यता केली आहे ती शहरापासून 15 किलोमीटर लांब आहे आणि या ठिकाणी आपला महत्त्वाचा उद्देश काय आहे की तो मूळ उद्देश कॉलेजचा असा आहे की त्या जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करणे व गरजू रुग्णांना शासकीय सर्व सेवेची उपलब्धता व्हावी. आणि जर ती शहरापासून 15 किलोमीटर जर लांब असेल तर त्या ठिकाणी रुग्ण पोहोचणार नाही आणि मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे तसे रुग्ण मिळणार नाही आणि त्या सुविधेचा लाभ सुद्धा सर्व जनतेला मिळणार नाही. कारण हे अमरावती शहर मध्यभागी अनेक जागा आहेत, त्याचा प्रस्ताव मी मंत्री महोदयांना सुद्धा दिलेला आहे. म्हणून त्या जागेचा सुद्धा आपण शासनाने विचार करावा आणि जेणेकरून येणारे जे काही मेळघाटमधले जे काही रुग्ण असतील किंवा शहरात असे आजूबाजूच्या तालुक्याचे जे रुग्ण येतील त्यांना त्या मेडिकल कॉलेजचा आणि त्या कॉलेजचा आणि मेडिकलचा उपयोग होईल अशा पद्धतीने ती जागा बदलावी अशी या ठिकाणी आणि या जागेवर पुनर्विचार करून ही शहरामधली मध्यभागात जागा दिली आहे ती त्याचा विचार करावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते. 3च मुद्दे, 1 मिनिट. त्यासोबतच या ठिकाणी आरोग्य विद्यापीठामध्ये ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण ही दोन्ही पदे नॉन टीचिंग मध्ये आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की इतर सर्व विद्यापीठामध्ये जे ऍक्ट मध्ये आहे की ग्रंथपाल शारीरिक शिक्षक ही पदे टीचिंग मध्ये घेण्यात आली आहे आणि त्यानुसार संघटनेने मागणीनुसार आरोग्य विद्यापीठाने कार्यकारी परिषद ठराव हा आरोग्य विद्यापीठाने पास केलेला आहे, तो शासनाकडे आलेला आहे. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपल्या दालनामध्ये बैठक घेऊन आपण याचा सुद्धा विचार करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महसूल विभागामध्ये बोलत असताना मी विखे पाटील साहेबांना एवढीच विनंती करते की अमरावती शहरामध्ये जे आपलं तहसील कार्यालय आहे हे अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण म्हणून आहे आणि अमरावती शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे आपण हे 2 कार्यालय वेगळे करावे, शहराचं वेगळं आणि तालुक्याचं वेगळं करावे, जेणेकरून या ठिकाणी तहसील कार्यालय निर्माणाचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे, प्रस्ताव आपल्याकडे आला त्याला मान्यता द्यावी ही विनंती करते. तसेच अमरावती शहराकडे स्वतंत्र मुद्रांक नोंदणी कार्यालय हे सुद्धा दोन्हीच आहे. अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण तालुकाही मोठा आहे आणि शहर खूप मोठं वाढत आहे. लोकांना एक महिना त्या ठिकाणी हे मुद्रांक नोंदणी कार्यालयाच्या प्रतीक्षा करावी लागते, मालमत्ता खरेदी विक्री करता वाट पाहावी लागते. म्हणून मला या ठिकाणी 1 मिनिट, एक महत्वाचाच विषय राहिलाय साहेब, त्यावर बसलो 1 मिनिट. तर या तुडा प्रस्ताव आले त्याला मान्यता द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचा विषय वन विभागाचा आहे. माझ्या अमरावती मतदारसंघामध्ये विदर्भ महाविद्यालय म्हणून आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण परिसरामध्ये कॉलन्या झाल्या आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 20 ऑक्टोबर पासून बिबट्या येऊन बसलेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्या कॉलेजमध्ये त्या प्रिन्सिपलनी पाट्या लावल्या की संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघू नका, बिबट्या बाहेर, आणि रात्रीचाच बिबट्या बाहेर येतो. आणि त्या ठिकाणी वन विकासाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून परमिशन नाही आहे आणि त्यातल्या लोकांनी सांगितलं आता पत्र दिलंय की तुम्ही करत नसेल तर आम्ही कारवाई करतो. जर त्या बिबट्याने एखाद्या वेळेस रोज तो या ठिकाणी आजच्या कालच्याच पेपरमध्ये आलं, त्या बिबट्याने एक कुत्र्याला बांधला आणि झाडावर नेला आणि तिथे त्याची हत्या केली आणि तिथे त्यांनी ते खाद्य बनवलं आणि अशा पद्धतीने तो रात्रीचा बाहेर निघतो. लहान मुलांना भीती आहे, ज्येष्ठांना भीती आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची की ह्या बिबट्या पकडण्यासाठी आपण शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. शहरामध्ये असल्यामुळे त्याला लवकरात लवकर बाहेर काढावं आणि त्याला पकडावं आणि जंगलात सोडून द्यावा हा शासनाने निर्देश करावे वन विभागाला आणि त्या बिबट्यापासून लोकांचं संरक्षण करावं अशी या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद. अमरावती शहरातील सुतार समाज पंचमुखी विश्वकर्मा विकास संस्था वतीने गाडगेनगर येथील गाडगेबाबा सभागृहात वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला खासदार नवनीत राणासह आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती राहून अनेक नववर-वधूंचा परिचय मेळावा संपन्न झाला. अमरावती शहरातील सुतार समाजातील युवक युवतींचा विवाह संबंधित परिचय व्हावा या उद्देशाने रविवारी सुतार समाज पंचमुखी विश्वकर्मा विकास संस्था वतीने गाडगेनगर येथील गाडगेबाबा सभागृहात भव्य उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला खासदार नवनीत राणासह आमदार बच्चू कडू यांनी उपस्थिती दर्शवली. मेळाव्याची सुरुवात
येथील श्री प्रभू विश्वकर्मासह गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. आयोजक वतीने उपस्थित असलेल्या खासदार नवनीत राणा, आमदार बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार बच्चू कडू यांनी सुतार समाजाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. ताकद देण्यासाठी या समाजात आहे. आपण एकमेकाला पाहून आपले विचार चांगले झाले पाहिजे, त्याच्यासाठी आपण महिला शक्ती. मी एक राजकारण असल्यानंतरही सुद्धा मी आपल्याला हे सांगते, विनंती करते की आपण आपली मुलीला ज्या पद्धतीने 9 महिने पोटात ठेवलं आणि आपल्याला वाटतं की माझी मुलगीचं सगळं चांगलं झालं पाहिजे, माझी मुलीवर कोणी बोट उचललं नाही पाहिजे, त्याचं दुसऱ्याच्या पोटात जन्म घेतलेली जी मुलगी आहे तिच्याबद्दलही तेच आदर आणि सत्कार आपण ठेवला पाहिजे, एवढीच विनंती मी आपल्याला. तर बच्चू कडू यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी ईडीने अचानक छापा टाकून बेहिशोबी 300 करोडची संपत्ती जप्त केल्याने देशात खळबळ उडाली. अशातच आता भाजपाने सर्वत्र खासदार धीरज साहू यांच्या विरोधात आंदोलनास सुरुवात केली. बडनेरासह धारणी सुद्धा भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. मात्र याआधी अनेक नेत्यांच्या घरावर ईडीने छापा मारून कारवाई केली होती. तेव्हा असेच आंदोलन भाजपाला करण्यात विसर का पडला असा प्रश्न आता निर्माण होत आहे. राहुल गांधी की असली पहचान भ्रष्टाचार अशा घोषणा धारणी शहरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. झारखंड येथील काँग्रेसचे खासदार असलेले धीरज साहू यांच्या निवासस्थानी ईडी विभागाने छापा टाकला असता बेहिशोबी 300 करोडची संपत्ती आढळून आल्याने याच घटनेच्या निषेधार्थ पुन्हा भाजपाने आता काँग्रेस नेत्यांना घेरणे सुरू केले. बडनेरा शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात सुद्धा भाजपा वतीने खासदार साहू विरोधात घोषणाबाजी करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. मुर्दाबाद मुर्दाबाद 500 करोड़ खाने वाला मुर्दाबाद मुर्दाबाद. झारखंडचे खासदार धीरज साहू यांचा आम्ही आज बडनेरा नवी वस्ती शिवाजी चौक इथे बडनेरा आणि अमरावती विधानसभामध्ये जाहीर निषेध करत आहे. आज बँकमध्ये इतके अकाउंट नसताना सुद्धा त्यांच्याकडे 300 करोडची एक अमाऊंट मिळालेली आहे आणि एवढंच नाही तर आणखी त्यांच्याकडे आपण काही रोकड बघितलेले आहे. तर मला असं वाटतं की हा भ्रष्टाचार हा फक्त काँग्रेसमध्येच करू शकतात, तेच लोक करू शकतात, कारण त्यांची सुरुवातीपासूनची नियतच तशी आहे. तर हा कुठेतरी प्रकार थांबलाच पाहिजे आहे आणि याच्यावर आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे कडक याच्यामध्ये निषेध करत आहे की असं परत होऊ नये आणि यांना ही शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आहे. काँग्रेसचे नेते झारखंडचे खासदार धीरज साहू यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे. त्या बँकेमध्ये जेवढा पैसा उपलब्ध नाही तेवढा पैसा यांच्याकडे 300 कोटीच्या वरती निघालेला आहे आणि अजून किती निघेल याचा काही अंदाज नाही आहे. हे काँग्रेस पार्टी आधीपासून भ्रष्टाचारीच पार्टी आहे आणि यांचा हा काँग्रेस पार्टीचा गुणधर्म आहे आणि या काँग्रेस पार्टीच्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता ज्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्याच्यामध्ये जनतेने त्यांना चांगला चाप दिलेला आहे की सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे. किती दिवस या काँग्रेस पार्टी भ्रष्टाचाराला आम्ही सहन करणार
जाणार आहे आणि म्हणून आम्ही यांचा धीरज साहू यांचा काँग्रेस पार्टीचा आम्ही इथे जाहीर निषेध केला आहे। या निषेधामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आमच्या चित्राताई वाघ यांच्या निर्देशानुसार आणि आमच्या अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणभाऊ मोठे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती विधानसभा आणि बडनेरा विधानसभामध्ये दोन्ही विधानसभामध्ये आम्ही मोठ्या संख्येने तीव्र निषेध नोंदविला। तर मेळघाटात धारणी शहरात सुद्धा भाजपा पदाधिकाऱ्यांनीच हेच आंदोलन करून काँग्रेस नेते राहुल गांधींना टार्गेट केले। राहुल गांधी की असली पहचान भ्रष्टाचार, भ्रष्टाचार। राहुल गांधी की असली पहचान भ्रष्टाचार, भ्रष्टाचार। भ्रष्टाचार बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, भ्रष्टाचार बंद करो। धीरज साहू मुर्दाबाद, धीरज साहू मुर्दाबाद, धीरज साहू मुर्दाबाद। पीछे हो जाओ, ऐसे हो जाओ, मोकले मोकले। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। तसे पाहिले तर अनेक पक्षनेत्यांच्या निवासस्थानावर याआधी ईडीने छापा टाकून कारवाई केली होती। तेव्हा मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांना अशाच आंदोलनाचा विसर का पडला? भ्रष्टाचार करणे कायद्याने चुकीचेच आहे, मात्र भाजपाचेच देशात आणि अनेक राज्यात सरकार असताना सर्वात जास्त भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या, हे मात्र विशेष। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।